आज मला हा सोनियाचा दिन आला असंच वाटतं की. आणि आज प्रकर्षाने आठवण होते ते माझे गुरु स्वर्गीय मोहन घारपुरे सर. या रोगाचे प्रेरणास्रोत आता मॅडमने म्हणल्याप्रमाणे डॉक्टर रझाक अहमद, ते पण विदर्भातले आहेत, यवतमाळचे आहेत. आणि अशोकभाई सुरतवाला, ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. तर बऱ्याच जणांना त्वचारोग म्हणजे खास करून सोरियासिस इथपर्यंत किंवा नायटा इथपर्यंतच माहिती असते. पण त्वचारोग साधारण चेष्टेचा विषय होता. म्हणजे मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेत होतो त्यावेळी, म्हणजे त्याला दुसरे डॉक्टर सम ब्लडी स्किन डिसऑर्डर असे हिणवायचे. आणि त्यातला महत्त्वाचा पहिला आवडता रोग म्हणजे कुष्ठरोग किंवा महारोग. आणि त्या आमच्या गुरूंमुळे आम्ही इतके भारीत झालेलो होतो की लेप्रोसीच्या पेशंटला पहिल्यांदा हात लावायचा हे सरांनी आम्हाला शिकवलं. अजूनही आय एम गेटिंग गुज बम्स की सुनील पण इथे आहे. तर त्यात त्वचेचा कुठलाही आजार बाहेर न दिसला की किळस येते. शेजारी माणूस बसला तरी उठून जातो. तर सगळेच आजार हे संसर्गजन्य नसतात. आणि असले तरी आपण कोविडच्या इतक्या भयानक महामारीतनं बाहेर पडलो तरी लोक आता थुंकण्याचं किंवा ह्याच्या सोडत नाहीत, की त्याचं गांभीर्य लोकांना कळत. पण त्वचेचं दिसलं की इतके लोकांची अशा मला किळस येते की काही पेशंट म्हणतात की ते बेड साफ केला का तुम्ही, आधीचा पेशंट येऊन गेला असेल. त्यांना म्हटलं माझ्याकडे येऊ नका, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर त्यातलाच एक गंभीर आजार म्हणजे ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीज. ऑटो इम्युन म्हणजे काय, तर आपल्याच देशात अतिरेकी तयार होतात आपल्याच माणसातनं, आणि ते आपल्याच देशातला काही भाग नष्ट करतात आणि ते दंगलीला कारणीभूत होतात आणि सगळा नाश आपलाच होतो स्वतः. तर काही पेशी किंवा काही जी वर्गातली नाठाळ मुलं असतात तशा त्या एकदम आपल्याच पेशींवर अटॅक करायला लागतात किंवा हल्ला करायला लागतात. त्यातनं होतं काय की त्वचेमध्ये धागे असतात. आपण एखादा कोट शिवला किंवा रजई शिवली तर तसे जसे धागे असतात तशीच आपली त्वचा वरपासून खालपर्यंत असते. तर त्या धाग्यांवर हे पेशी हल्ला करतात, त्यामुळे त्वचा उसवली जाते. आणि जरा जरी घर्षण झालं तरी तिथे भाजल्यासारखा फोड येतो आणि तो फोड फुटून जखमा तयार होतात आणि त्या असह्य वेदना देणाऱ्या असतात. त्यामुळं जर त्या माणसाला पृष्ठभागावर किंवा पाठीवर झाल्या तर झोपता येत नाही, बसता येत नाहीत. आणि मला आनंद होतो की त्यातनं सगळ्या या अग्निदिव्यातनं गेलेल्या काही माझे, आता त्यांना पेशंट म्हणणार नाही, माझे स्नेही म्हणेन AIBDचे, ते पण इथे हजर आहेत. आपण याला स्फूर्तिदान अशोकबाई का, तर अशोकबाईंच्या मिसेस जयश्रीबेन किंवा मी जयश्री भाभी म्हणतो त्यांना पेम्फिगॉइड नावाचा आजार झाला होता. तर ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसीजमध्ये एक पेम्फिगस आणि दुसरा बुलस पेम्फिगॉइड. पेम्फिगसमध्ये असे सैल पडणारे असे ब्लिस्टर किंवा फोड असतात. पेम्फिगॉइडमध्ये असे टम्म पापडासारखे फुगणारे फोड असतात. तर तशा फोड झाले की तो माणसाला तळहाताला आणि तळपायाला झाले तर तो काहीच करू शकत नाही, कुठली वस्तू धरू शकत नाही, बटणं लावू शकत नाही, साध्या साध्या गोष्टी करू शकत नाही. तर असं जयश्रीबेनची थोडीफार सेवा मला करायची संधी दिली ऑल माहितीने, त्याबद्दल मी ऋणी राहीन. आणि त्यामुळे अशोकभाई भेटले आणि हे सगळं पुढचं शक्य झालं. पण दुर्दैवाने त्यांच्या बाकीच्या गुंतागुंतीच्या आजारांमुळे आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. हे शल्य मला कायम शेवटपर्यंत राहणार आहे. तर असे साधारण फोड त्वचेवर येतात. हे बुलस पेम्फिगॉइडचे फोड आहेत. कारणं मी आत्ता तुम्हाला सांगितली आहेत. पेम्फिगसमध्ये बऱ्याच वेळा तोंडात सुद्धा साधा टूथब्रश केला तरी जखमा होतात. तर माणसाला पाणीसुद्धा सहन होत नाही, अन्न तर सोडून द्या. माझ्या दुसऱ्या स्पेशलिस्ट मित्रांना मला काही दोष द्यायचा नाही, पण सामान्य ज्ञानाप्रमाणे आधी पेशंट जातो डेंटिस्टकडे, मग ENTकडे, मग पोटाच्या डॉक्टरांकडे, मग ते स्कोपी करतात, हे करतात. पण त्याचं निदान होण्यासाठी बायोप्सी करायला लागते. पण दुर्दैवाने बायोप्सी ह्या शब्दाचा डायरेक्ट संपर्क कॅन्सरशी केला जातो.
मग त्यांना ते आपल्याला समजावून सांगायला लागतं की हे निदानासाठी आहे, बाकीच्या निदानासाठी कार्डिओग्राम आहे, सोनोग्राफी आहे, एक्सरे आहे, तसा त्वचेमध्ये कुठले बदल झालेत पेशी ते बघण्यासाठी बायोप्सी लागते. त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट पण आहेत, त्याच्यामुळे ते आपण आजार नक्की तो आहे ह्याची खात्री करतो. आता इथे बघाल, मी मगाशी म्हटलं तसं पूर्ण पाठ सोललेली आहे आणि याचं ड्रेसिंग करणं फार जिकिरीचं असतं, कारण पाणीसुद्धा लागू देत नाही, त्यामुळे टिपून टिपून ते करावं लागतं. चिकटपट्टी लावता येत नाही, कारण चिकटपट्टी काढताना परत जखम होते. त्यामुळे त्यासाठी घारपुरे सरांनी शिकवल्याप्रमाणे आम्ही गॉजचं टॉवेल किंवा लुंगी तयार करतो, ती पॅराफिनमध्ये बुडवून ती बांधतो, त्यामुळे चिकटत नाही, पण तो माणूस झोपू शकत नाही. मग त्याला झोपायसाठी एअरबेडचा वापर करावा लागतो की ज्याच्यात फुगे असतात आणि अल्टरनेट ते फुगत आणि डिफ्लेट होत राहतात, त्यामुळे प्रेशर येत नाही. तर सुरुवातीच्या काळात ह्याला फक्त स्टिरॉईडचा वापर शक्य होता, कारण दुसरी नवीन औषधं त्यावेळी निघालेली नव्हती. त्यामुळे आजाराने न कॉम्प्लिकेशन्स होता, कॉम्प्लिकेशन्स हे स्टिरॉईड्समुळे व्हायची आणि त्याच्यात खचून मृत्यूचं प्रमाण जास्त होतं. पण एकदा मला घारपुरे सरांनी एक पुस्तक वाचायला दिलं, ब्लिस्टरिंग डिसीजचे आर्टिकल्स वाचायला दिले. तर आम्ही इतके निर्बुद्ध मी की आम्ही सरांना म्हणायचो की नुसतं वाचून मला कळलं असतं तर तुम्ही कशासाठी या, मग ते समजावून सांग. मग ते मला म्हणले की पुस्तकाचं नाव वाच, लेखक कोण आहे. मग आम्ही शोध लावला, तेव्हा गुगल नव्हतं ना, ईमेल काही नव्हतं. मग बऱ्याच दिवसानंतर माझे एक मित्र डॉक्टर प्रदीप महाजन अमेरिकेत गेलेला असताना डॉक्टर अहमद त्यांची भेट झाली. मग ते म्हणले की हे तर आपल्या महाराष्ट्रातले यवतमाळमधले आहेत. मग मी सरांना पत्रव्यवहार चालू केलं. सर अजूनही माझ्यासारखे शाईच्या पेनाने लिहितात आणि कम्प्युटरचा फार कमी वापर करतात. मग त्यांनी मला हे लिहिलं की मी मुंबईला येणार आहे, मला पुण्याला येणं शक्य नाही, तुम्ही येऊन भेटाल का. तर मी काय पुंडलिका भेटी परब्रह्म आल्यासारखा धावत गेलो आणि माझी त्यांची भेट झाली. तर ते म्हणले बोस्टनला या. म्हटलं मला सर परवडणार नाही, मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी येईन. मग एकदा एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने जाण्याचं पुंजी गोळा करून मी गेलो आणि बोस्टनला गेलो. तर ते म्हटले तुम्ही कुठेही राहायचं नाही, माझ्या घरात राहायचं. तर त्यांची बोस्टनला 12 खोल्यांची हवेली आहे. मला तिथे राहायला भीती वाटायला लागली, पण मी तिथे जे काही शिकलो त्याचा परिणाम म्हणजे आज आपण सगळे इथे आहोत. तर त्यावेळी त्यांना खरं तर ह्या कामाबद्दल जागतिक मान्यता अद्याप मिळालेली नाही आहे. हा आजारच लोकांना माहिती नाही. इवन इन्शुरन्स कंपन्यांना हा आजार माहिती नाही. त्यांना किडनी, हार्ट किंवा स्ट्रोक आणि कॅन्सर या पलीकडे ते या औषधांना मान्यता देत नाहीत इन्शुरन्स कंपन्या, आणि त्यात भारतातल्या कंपन्या तर क्लेम्स नाकारण्यात पटायतात. तर अशा सफरिंग पेशंटसाठी काहीतरी करावं. तर तेव्हा रझा कामत सरांनी 20 वर्षापासून रुग्ण मदत गट अमेरिकेत चालवला आणि ते स्वतः सगळ्या अमेरिका काही छोटा खंड नाही, सगळीकडे जाऊन ते वर्षातनं एकदा पेशंटचं संमेलन भरवतात. त्यांच्या काय अडचणी आहेत, मदत एकमेकाला, किंवा नवीन पेशंट घाबरून गेलेला असतो त्याला मदत कशी करायची याची ते मार्गदर्शन करतात. तर हे माझे ते नवीन औषध आल्यावर मी ते वापरलेलं सुरुवात केली. त्यावेळी मी आलो 2007 का 8 साली भारतात. तेव्हा त्या औषध नुकतंच मिळायला लागलं होतं. तेव्हा एका इंजेक्शनची किंमत 1.5 लाख रुपये होती, म्हणजे 10 इंजेक्शनचा कोर्स 15 लाखपर्यंत जायचा. आता ते कमी होत होत साधारण 28,000ला आलं आहे, म्हणजे साधारण 2.5 ते 3 लाख. ते सुद्धा सामान्य माणसाच्या खिशाच्या बाहेर आहेत. त्यासाठी काहीतरी मदत करावी म्हणून मी अशोकबाई म्हटले की मला जयश्री भाभेंच्या स्मरणार्थ काहीतरी करायचं आहे. तर म्हटलं असा मदत गट आपण करू शकतो का, जागरूकता आपण निर्माण करू शकतो का. तर त्यांनी कसलंही आडेवाडा न घेता ताबडतोब होकार दिला आणि कर्मधर्म संयोगाने रझाक सर त्यावेळी भारतात येणार होते. ते म्हणले मी अवश्य येईन, आणि ह्या मदत गटाचं लोकार्पणासाठी ते आवर्जून उभे राहिले. बंबूवाले सर पण तेव्हा हजर होते. आणि ह्या पेशंट आता गेली 5 वर्ष एकाही फोडाशिवाय कुठलंही औषध सध्या चालू नाही. हे पेम्फिगॉइडचे पेशंट, त्यांना देखील फायदा होतो.
तोंडातला सगळ्यात गंभीर असतो, त्याला बरं व्हायला जरा वेळ लागतो, पण तरी देखील त्याच्यातनंही लोक बरे होतात. तर अशा या गंभीर आणि अग्निदिव्यातनं जाळाव्या लागणाऱ्या रुग्णांसाठी मदत करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. तर आपण सगळ्यांकडनं मदतीची अपेक्षा आहेच, पण पेशंटना जे धीर देण्यासाठी आणखीन जास्त जोर आहे. नुसती आर्थिक मदत तर आहेच, पण सगळ्यांनी ह्या म्हणजे मी मध्ये उदाहरण दिलं, मी जास्त वेळ खात नाही कारण सरांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, की लोकांनी घराबाहेर काढलेले अशा पेशंटना, कारण त्यांचा वास येत असतो, बेडशीट खराब होतात, बाथरूममध्ये वास येतो. अशी अनेक उदाहरणं आहेत जी इथे सांगू इच्छित नाही मी. तर त्यांना दिलासा देणं हे फार जरुरी आहे. प्रवीण जोशींनी काल सरांना विचारलं की तुमचा काय म्हटला तुम्ही तुमचं विचारसरणी कुठे झुकते, गांधीवादाकडे का? तर आमचे सर तर एकदम कट्टर एथिस्ट होते, पण ते म्हणले की मी गांधींचं एकच वाक्य नेहमी सांगतो, वैष्णव जन तो तेणे काही आहे, पीड पराई जाणे. आणि इथे तर वैष्णवजन समोर बसलेत. आणि माझं भाग्य असं की बाबा आमटे मी विद्यार्थी असताना बीजेला आले होते, आणि आम्ही धन्य आहोत सर. धन्यवाद.